झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद. सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 13 जानेवारी 2026च्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. 16 जानेवारी 1 ते 21 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकृती. 22 रोजी अर्जाची छाननी. 27 रोजी माघार आणि दुपारी 3 नंतर चिन्ह वाटप. 5 फेब्रुवारी रोजी मतदान. 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी. भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य नामदेव ओव्हाळ अण्णा यांचे निधन. समता सैनिक दलाने दिली मानवंदना व बौद्ध बांधवांनी व सामाजिक स्तरातील विविध नागरिकांनी तसेच प्रतिष्ठित व्यक्तींनी बौद्ध स्मशानभूमी येथे दिला अखेरचा निरोप. 25 डिसेंबर रोजी देवळाली परिसरात ट्रॅक्टरने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या मृताच्या पत्नीने अनिता बर्डे यांच्या फिर्यादीवरून झाला ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल. कसबे तडवळा येथे परिसरातील गावठी कट्टा, फायबर तसेच फायटर पोलिसांच्या झाडाझडतीमध्ये जप्त. दहशत पसरविणाऱ्या ज्ञानेश्वर धनाजी पवार या आरोपीस रॉयल हॉटेल बार परिसरात केले अटक. वाशी तालुक्यातील शेंडी परिसरातील शेतीच्या वादातून व सरपंच तुकाराम वीर व शेतकरी यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी. येथे वाशी येथे पोलिसांनी घेतला गुन्हा दाखल करून. बोथरा तालुका परंडा येथे 2 गटात तुफान हाणामारी. दगडी काठी व कोयत्याने केली दोन्ही बाजूने प्रचंड हाणामारी. परस्पराविरोधात केला गुन्हा दाखल. तुळजापूर शहरात गुटखा विरोधात मोठी कारवाई. 2 वेगवेगळ्या ठिकाणच्या कारवाईत पान मसाला व गुटखा केला जप्त. दोघांच्या विरोधात केले गुन्हे दाखल. तेर येथील पत्रकार अनंत साखरे यांचे निधन. भाजपाने वाहिली आदरांजली. मकर संक्रांती निमित्त महिलांनी नेहरू चौक व आझाद चौक येथे महिलांची केली गर्दी उसळली. दुचाकीवाले घुसत आहेत या महिलांच्या गर्दीमध्ये. बेशिस्तपणे देशपांडे स्टँड, आझाद चौक, गार्डे किराणा स्टोअर्स येथून वाहन धारकास मनाई करणे गरजेचे. भूम तालुक्यातील आरसोरी भागातील जिल्हा परिषद शाळेत भरला आनंद बाजार. यामध्ये बालगोपाळांनी शिक्षणासह आर्थिक घेतले धडे. या होत्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.